ॲल्युमिनियम सँड कास्टिंगमध्ये देशातील अग्रगण्य असलेल्या पुण्यातील तौरल इंडियाच्या सुपा येथील उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। सुपा MIDC अहिल्यानगर येथे येत्या रविवार दिनांक 8 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती ॲल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया व तौरल इंडियाचे संस्थापक भरत गीते यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली। प्रसंगी मुख्य कार्यपालन अधिकारी उमाकांत शिवणकर, कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सचे सहाय्यक व्यवस्थापक निलेश जायभाये उपस्थित होते। सुमारे 12 लाख चौरस फूट क्षेत्रफळावर उभारलेला हा प्रकल्प या भागातील सर्वात मोठ्या ॲल्युमिनियम कास्टिंग उत्पादन केंद्रांपैकी एक आहे। उत्पादन पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर येथे 1200 हून अधिक थेट रोजगार निर्माण होणार असून यासोबतच वाहतूक, लॉजिस्टिक्स, देखभाल, स्थानिक पुरवठादार, खानावळ सेवा आणि लघु उद्योगांमधून मोठ्या प्रमाणावर अप्रत्यक्ष रोजगार संधीही उपलब्ध होणार आहेत। या प्रकल्पामुळे सुपा परिसरात आधुनिक औद्योगिक संधी उपलब्ध होऊन स्थानिक युवकांना आपल्या गावाजवळच स्थिर व कौशल्याधारित रोजगार मिळणार आहे। त्यामुळे महानगरांकडे स्थलांतर करण्याची गरज कमी होणार आहे। तौरल इंडिया स्थानिक युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम, शॉप फ्लोअर प्रशिक्षण आणि सुरक्षा केंद्रित औद्योगिक पद्धती राबविण्यावर भर देणार आहे, असे भरत गीते यांनी सांगितले। दिनांक 8 फेब्रुवारी रविवारी सकाळी 10:30 वाजता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तौरल इंडियाच्या दुसऱ्या प्लांटचं उद्घाटन होत आहे। हा ॲल्युमिनियम सँड कास्टिंगचा प्लांट आहे, जो चाकण नंतर आपण दुसऱ्यांदा ग्रामीण भागामध्ये काढण्याचं ठरवलं। अहिल्यानगर मधील सुपा ह्या भागाचं मी सिलेक्शन केलं, कारण उद्योगाचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे, ग्रामीण भागात सुद्धा उद्योग गेला पाहिजे, हा माझा मानस होता। त्याचबरोबर अहिल्यानगर सारख्या भागामध्ये रोजगार निर्मिती, तिथे पुन्हा नंतर स्किल डेव्हलपमेंट चांगली व्हावी, ही एक आंतरराष्ट्रीय कंपनी माझ्याबरोबर भागीदारीमध्ये आहे, एक जर्मन कंपनी आहे। त्यामुळे इथे जी प्रोडक्ट ॲल्युमिनियम कास्टिंगची जी प्रोडक्ट होतात ती संरक्षण, त्याचबरोबर ऊर्जा, आरोग्य, मरीन, रोबोटिक, ऑटोमोटिव्ह अशा अनेक क्षेत्रांमध्ये दिली जातात।